नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर. स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल भारतीय रिझर्व्ह बँक, भारताची सेंट्रल बँक, जिलाच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणतो. याच बँकेमध्ये 650 पोस्टकरिता असिस्टंट या पदासाठी जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, ही नोकरी एक तुमचा ड्रीम जॉब ठरू शकते. त्यामुळे या नोकरीमध्ये, या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण गव्हर्नमेंट अपडेट्स व नवीन ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत, नवीन ज्या भरती आलेल्या आहेत, त्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ऑफिशियल वेबसाईट काय आहे? www.rbi.org.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. इथे जाऊन या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. आता बघा, फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 16 फेब्रुवारी 2026ला व यांची लास्ट डेट असणार आहे 8 मार्च 2026. डेट ऑफ एडिट विंडो विल बी नोटिफाईड ऑन द बँक वेबसाईट. एडिटिंगसाठी जी विंडो ओपन होणार आहे ती तुम्हाला पुढे वेबसाईटवर सांगितली जाणार आहे. शेड्यूल प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे याची एक्झामिनेशन जी प्री आहे, ही एक्झाम 3 स्टेजेसमध्ये होते: प्री, मेन्स व LPT. LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. प्रीमध्ये पास झाल्यानंतर मेन्सला बोलवलं जाईल व त्यानंतर तुम्हाला LPTला बोलवलं जाईल. LPT म्हणजे आपली जी भाषा आहे, समजा आपण आपली भाषा मराठी आहे ना, त्यामुळे आपण फॉर्म जर मुंबईमधून भरला, तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता, फक्त तुम्हाला तिथली जी लँग्वेज आहे ती येणं महत्त्वाचं आहे. आता मुंबईमध्ये भरलं म्हणजे मराठी आहे, तर LPT असं की थोडंसं बेसिक तुम्हाला विचारलं जाईल. एवढं काही हार्ड नसतं. मेन एक्झामिनेशन फोकस हा फक्त प्री आणि मेन्सवरच ठेवा, ठीक आहे. तर याची प्री एक्झामिनेशन होणार आहे प्रिलिम्स, ती आहे 11 एप्रिल 2026ला व यांची मेन्स एक्झामिनेशन एक अंदाजित आहे 7 जून 2026ला यांची मेन एक्झामिनेशन होणार आहे. आता व्हॅकन्सी कशा कशा आहेत बघा मित्रांनो. अहमदाबादकरिता टोटल 20 व्हॅकन्सी आहेत व एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 आहेत. बेंगलुरूकरिता 24 आहेत, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 आहेत. भोपाळकरिता 30 व्हॅकन्सी आहेत, एक्स सर्व्हिसमॅनकरिता 3 आहेत. भुवनेश्वरकरिता 18 व्हॅकन्सी आहेत, एक्स सर्व्हिसमॅनकरिता 1 व्हॅकन्सी आहे. चंदीगड 20, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2. चेन्नईसाठी टोटल व्हॅकन्सी 53, एक्स सर्व्हिसमॅनकरिता 5 व्हॅकन्सी. गुवाहाटीसाठी 36 व्हॅकन्सी व एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 व्हॅकन्सी. हैदराबाद 11, एक्स सर्व्हिसमॅनकरिता 1. मित्रांनो, ह्या बाकी पाहून घ्या, वेगवेगळ्या ऑफिसेसकरिता वेगवेगळ्या कशा व्हॅकन्सी आहेत. आपलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लँग्वेज येते मराठी, त्यामुळे आपण मुंबई किंवा नागपूरला अप्लाय करणार आहोत. आता इथे महत्त्वाचा मुद्दा असा की मुंबईला 249 व्हॅकन्सी आहेत मित्रांनो. आत्तापर्यंत 100 किंवा मग त्याच्या आसपास व्हॅकन्सी येत होत्या. 249 म्हणजे जवळपास 2.5 पटांनी व्हॅकन्सी आलेली आहे. त्यामुळे खूप मोठी संधी आहे. ही संधी आपल्याला सोडायची नाही मित्रांनो. यासाठी एक्स सर्व्हिसमॅनसाठी 24 आहेत, टोटल व्हॅकन्सी तर 249 व एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळ्या 24 व्हॅकन्सी आहेत. टोटल व्हॅकन्सी 650 असणार आहेत मित्रांनो. ही संधी गमावू नका. मी परत ही गोष्ट सांगतोय, ही संधी गमावू नका. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो व हा जॉब प्रोफाईल पण खूप चांगल्या लेवलचा असणार आहे. आता यासाठी बघा, एज रिलॅक्सेशन कसं आहे तर बिटवीन 20 to 28, 20 ते 28 दरम्यानकरिता विद्यार्थी अप्लाय करू शकतो. यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे व तुमचं वय 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंतचं पाहिजे. यापेक्षा जास्त चालणार नाही. हे झालं जनरल कॅटेगरीकरिता. पुढे कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन आहे. SC STसाठी अप टू 33 इयर्स विद्यार्थी अप्लाय करू शकतो, मॅक्सिमम 33 वर्षापर्यंत. व OBCचा विद्यार्थी हा 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. PWBDचा विद्यार्थी 10 वर्ष प्लस अप्लाय करू शकतो, म्हणजे 28 + 10 38 वर्ष. जर PWD जनरल आणि EWS असेल तर. OBC असेल 13 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन व SC STचा विद्यार्थी असेल तर 15 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनकरिता मॅक्सिमम 50 इयर्सपर्यंत तो एक्स सर्व्हिसमॅन अप्लाय करू शकतो. विडो किंवा मग डायव्हर्स वुमन यांकरिता अप टू 35 इयर्स अप्लाय करू शकतात. आणि समजा कॅन्डिडेट हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर मॅक्सिमम 3 इयर्स त्यांसाठी एलिजिबिलिटी असणार आहे, जर रिझर्व्ह बँकेमध्ये जर काम करण्याचा एक्सपिरियन्स असेल तर. ठीक आहे मित्रांनो, हे झाले महत्त्वाचे मुद्दे. आता यामध्ये स्कीम ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे
आपण तर पहिला पॅटर्न कसं प्री आहे, मेन्स आहे, LPT आहे, तर यामध्ये कोणत्या सब्जेक्टला कसं कसं वेटेज आहे, टाईम ड्युरेशन काय असणार आहे, मार्क्स किती आहेत, ते सर्व आपण पाहणार आहोत. प्रीमध्ये बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स असतील. यामध्ये स्पेसिफाय सेक्शनल टायमिंग आहे. 30 मार्क्ससाठी 30 क्वेश्चनसाठी 20 मिनिटे वेळ दिलेला असणार आहे. न्यूमरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट्स सेक्शनल टायमिंग. रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स व 20 मिनिट्स यासाठी स्पेसिफिक सेक्शनल टायमिंग. टोटल झाले क्वेश्चन 100, मार्क्स 100 आणि वेळ हा 60 मिनिटे. मेन्समध्ये कसं आहे, रिजनिंगसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 30 मिनिट. इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट. न्यूमरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क 25 मिनिट. आणि कम्प्युटर नॉलेजसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटे. टोटल क्वेश्चन झाले 200, मार्क्स झाले 200 व यासाठी सेक्शनल टायमिंग आहे 135 मिनिटांचा. ठीक आहे. आता यानंतर आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT. हे फक्त आणि फक्त तुम्हाला जे मेन्स पास होऊन विद्यार्थी येतील, मेन्स क्वालिफाय करणारे विद्यार्थी असतील त्यांना LPTसाठी बोलवण्यात येणार आहे. ते फक्त आणि फक्त क्वालिफाईंग नेचरमध्ये असणार आहे. ही फक्त एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची आहे. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, सॅलरी पे स्केल कसं असणार आहे. 29,000 बेसिकपासून सुरुवात होणार आहे व तुमची सॅलरी ओव्हरऑल जॉईन झाल्याबरोबर एक ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट्स तुम्हाला किती मिळेल तर ॲप्रोक्सिमेटली 58,514 रुपये हे झालं एक तुमची ग्रॉस सॅलरी. व याच्यावर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स मिळणार आहे 15% तुमच्या पेच्या, जर तुम्हाला बँकेनं जर अकोमोडेशन अवेलेबल नाही केलं तर. आता यानंतर हे तर तुमची सॅलरी झाली. परत तुम्हाला काय काय भेटणार आहे, सॅलरी वेगळी, अलाउन्सेस अजून तुम्हाला भेटणार आहे परक्युसिट्स. यामध्ये नॉलेज अपडेशन अलाउन्स, ब्रीफकेस अलाउन्स, फर्निशिंग ऑफ रेसिडेन्स अलाउन्स हे झालं ॲज पर तुमची एलिजिबिलिटीनुसार. डिस्पेन्सरी फॅसिलिटी आहे, ॲन्युअल हेल्थ चेकअपची फॅसिलिटी आहे. रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस फॉर OPD ट्रीटमेंट, म्हणजे तुम्ही जर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला जर दाखवलं तुम्हाला काही जर झालेलं आहे तर ती तुम्हाला तो जे बिल आहे ते तुम्ही बँकेला सबमिट करायचं, बँक तुम्हाला त्याचे पैसे देणार आहे. हॉस्पिटलायझेशन, जर कोणत्या कारणास्तव ॲडमिट व्हावं लागलं तरी ते सर्व खर्च हा तुमचा बँक उचलणार आहे. तुम्हाला यासोबतच फेस्टिवल ॲडव्हान्स भेटणार आहे, लिव्ह फेअर कन्सेशन भेटणार आहे, हाऊसिंग लोन भेटणार आहे, पर्सनल लोन भेटणार आहे, पर्सनल ॲडव्हान्स भेटणार आहे. ह्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला भेटणार आहेत. आता एक्झामिनेशन फी कशी आहे तर SC ST PWD व एक सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये प्लस 18% GST आणि जनरल OBC आणि EWSसाठी 450 रुपये प्लस 18% GST ही फी असणार आहे. जर स्टाफ असेल तर नील आहे, स्टाफसाठी कोणती फी नाही. ठीक आहे मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.